Hello everyone. So welcome back to my channel and this video is all about my regular makeup routine. सो ह्याच्यामध्ये मी खूप अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट्स यूज करणार आहे जे की तुम्ही पण अफोर्ड करू शकता, तुम्ही पण परचेस करू शकता. आणि ह्यामध्ये मी खूप कमी प्रोडक्ट्समध्ये माझा रेग्युलर मेकअप रुटीन दाखवणार आहे की मी कुठले कुठले प्रोडक्ट्स यूज करते आणि किती कमी प्रोडक्ट्समध्ये मी माझं पूर्ण मेकअप करते. सो आपलं स्किनला हायड्रेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी आपण यूज करूया हे रिकोडचं एक टोनर आहे. एकदम बेस्ट टोनर आहे. हे मिस्ट आहे ॲक्च्युली. मिस्ट किंवा टोनर कुठलंही तुम्ही यूज करू शकता. ते दोन्हीही आपल्या स्किनला हायड्रेट करण्यासाठीच आहे. त्याला छान हायड्रेट होऊ द्यायचं आहे. लगेच स्किनवर लगेच डिफरन्स जाणवतो. सो नेक्स्ट आपण यूज करूया मॉइश्चरायझर. तर हे आहे, मी तुम्हाला सकाळी दाखवलं ते इमोलिनचं इमोलिन म्हणून एक मॉइश्चरायझर आहे, इमोलिनचं मॉइश्चरायझर. सो हे खूप छान आहे ड्राय स्किनसाठी. खूप बेस्ट फेस क्रीम आहे ही फॉर ड्राय स्किन. आणि आपण आता हे अप्लाय करूया. मॉइश्चरायझर पण अप्लाय करू शकता किंवा त्या जागी तुम्ही तुमच्याकडे कुठलं प्रायमर असेल ते पण तुम्ही यूज करू शकता, असं काही नाही. जाणवतं हळूहळू माझी स्किन हायड्रेट होत चालली आहे. आणि कधीही स्किनला हायड्रेट करणं खूप इम्पॉर्टंट असतं बिफोर मेकअप. जर तुम्ही स्किनला हायड्रेट नाही केलं तर एकतर मेकअप लॉंग लास्टिंग राहत नाही. सेकंड थिंग, मेकअप ड्राय पडायला लागतो, लगेच ड्रायनेस दिसतो. आणि थर्ड थिंग, मेकअप फ्लॉलेस दिसत नाही. सो हायड्रेट करणं, स्किनला आतून हायड्रेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, ॲटलिस्ट फॉर लॉंग लास्टिंग. आता नेक्स्ट बघूया. हे आहे एलेगलचं प्रो कन्सिलर जे HD फिनिश देतं. सो आपण हे जस्ट अप्लाय करूया. एकदम माझ्या स्किन टोनचं आहे. जिथे जिथे मला वाटतं आहे मी तिथे तिथे याला लावते आहे. ह्यामध्ये आपल्याला फार काही फाउंडेशनची वगैरे गरज नाही. आपण जस्ट कन्सिलरवर पण मेकअप करू शकतो. मी असं पण लावलं आहे आणि आता हे आपल्याला ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे. अप्लाय करायचे ब्लश. हे मी लिक्विड ब्लशर यूज करते आहे. हे ग्लॅमचं आहे. हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, तर तुम्ही कुठलेही अफोर्डेबल घेऊ शकता. माझ्याकडे मी हे घेतलेलं आहे, सो मी हेच यूज करणार आहे. मी थोडंसं आईजवर पण अप्लाय केलं आहे. थोडंसं ब्राईट इथं कन्सिलर लावूया आणि लुक येईल छान. ते थोडं आपल्याला हायलाईट करेल. आणि हे मी एक आपलं ह्याचं मॅबलिनचं न्यूयॉर्कचं जे सुपर स्टे जे आलं होतं, न्यू लॉन्च झालं होतं फाउंडेशन, तेच मी ॲज अ कन्सिलर इथे यूज. हे ब्लेंड करूया छान. बघू आपण ह्याला पावडर लॉकिंग करूया. सो हे आहे माझ्याकडे लॉरा मर्सियरचं लूज पावडर, सेटिंग पावडर. सो हे लॉरा मर्सियरचं हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तुम्ही ह्याने पण लॉक करू शकता किंवा दुसरं कुठलं तुम्ही हुडा ब्युटीचं घ्या किंवा मग जस्ट हे लॉक करते आहे कारण इथे एक वेगळी फिनिश यावी. सो येस, नेक्स्ट मी यूज करते आहे शार्लेट टिल्वरीचं हे कॉम्पॅक्ट पावडर फॉर द फिनिशिंग. सो आपण हे अप्लाय करूया. तुम्ही कुठलंही तुम्ही आता मला थोडंसं अजून ब्लश कमी वाटतं आहे, तर माझा मेकअपमधला सर्वात फेवरेट पार्ट काय असेल तर तो आहे ब्लश लावणे. मला ब्लश खूप आवडतं, खूप जास्त. तरी मी आज थोडंसं लिक्विड ब्लश कमी लावले कारण मला पावडर ब्लश पण लावायचं आहे. सो मी ते लावते आणि मला ऑलवेज ब्लशर मी किती पण लावू मला कमीच वाटतं, सो मी लावतच असते ब्लशची. तर माझ्याकडे एक मिनिमम हे पॅलेट आहे ब्लशरचं. सो ह्याच्या जस्ट आता मागवला आहे इनसाईडचा मस्कारा. ह्याचा रिझल्ट खूप छान आहे, त्यासाठी मी आता हे यूज करते आहे. आणि खूप अफोर्डेबल पण आहे. अफोर्डेबल प्राईजमध्ये खूप छान मस्कारा आहे हा. सो सी रिझल्ट. नेक्स्ट आपल्याला लिपस्टिक लावायची आहे. मी हे 2 इनसाईड्सच्या लिपस्टिक्स आहेत. त्यातला एक शेड आहे आय एम द बॉस आणि एक शेड आहे
हाऊ आर यू. खूप जास्त क्रीमी आणि खूप सॉफ्ट आहे. मेकअपची फिक्सिंग. दिस इज माय रेग्युलर मेकअप रुटीन, ज्यामध्ये मी खूप कमी प्रोडक्ट्समध्ये हा असा मेकअप केलेला आहे. सो तुम्ही पण ट्राय करा आणि खूप ह्याच्यामध्ये अफोर्डेबल्स प्रोडक्ट्स होते. सो येस.